ओके. तर आपण लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, आपण लास्ट लेक्चरला एसएफडी आणि बीएमडी हा आपला चॅप्टर संपलेला आहे. आता आपण पुढचं चॅप्टर आपण स्टार्ट करतोय. चॅप्टरचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. ऍक्च्युली हा आपल्या बुकमधला हा फर्स्ट चॅप्टर आहे, पण मी फोर्थ चॅप्टर घेतोय. ओके, ठीक आहे. तर या चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी आपण फक्त सुरुवातीला मुवमेंट बघूया. ओके, मुवमेंट आपण ऑलरेडी बघितलेला आहे. सपोज दिस इज द बार AB. ओके, and on this bar at point B the force F is acting. ओके, तर ही एक बार आहे. या बारवरती काय होते, बीच्या ठिकाणचा डाऊनवर्ड जाणारा फोर्स F ऍक्ट होतोय आणि याची लेंथ जी आहे त्याची लेंथ आहे R. ओके, ठीक आहे. सो मोमेंट अबाउट A of this force, okay, moment of this force F about point A is equal to what? This force into perpendicular distance, right? हा force into perpendicular distance ह्याला आपण काय म्हणतोय, मोमेंट म्हणतोय. त्या फोर्सचा, या फोर्सचा आपण मोमेंट म्हणतोय. तो मोमेंट कसा काढतो आपण, दिस फोर्स into डिस्टन्स R. ओके, हा झाला मोमेंटचा फोर्स, बरोबर आहे. आता मी काय करतोय हे कळलं प्रत्येकाला, ते आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण काय बघतोय, ह्या टॉपिकशी रिलेटेड बघतोय मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, याच्याशी रिलेटेड आहे बघा. ओके, दराडे दिसते का क्लिअर? अनिकेत कदम दिसतंय सर. हा सर, क्लिअर दिसतंय का? म्हणजे आता सांगितलं क्लिअर दिसतंय का? बोर्ड क्लिअर दिसतोय का तुम्हाला? हो सर दिसते. हे काय लिहिलंय? मेकॅनिकल. हॅलो, हॅलो हा सर, माझं स्क्रीन गार्ड खराब झालं हो. स्क्रीन खराब झाली, मग काय दिसतंय तुला रे? मग काय दिसून काय उपयोग आहे? बोरोके भिंगर दिवे. हा सर दिसते. क्लिअर दिसतं ना? काय लिहिलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, ठीक आहे. क्लिअर दिसतं, काय अडचण नाही. माझा आवाज पण येतोय, ठीक आहे. तर आता आपण हा चॅप्टर स्टार्ट करतोय. तर कन्सिडर, ओके, हा एक एरिया आहे, एक रॅन्डमली कुठला तरी हा एरिया आहे. तो एरिया एरिया आहे A, त्याला कॅपिटल A म्हणतो. आता हा जो एरिया आहे हा नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल पासून तयार झालेला आहे. ओके, हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे, नंबर ऑफ पार्टिकल पासून हा जो एरिया आहे हा तयार झालेला आहे. ओके, हा जसा पण पार्टिकल 1 आहे, पार्टिकल 2, पार्टिकल 3, पार्टिकल 4. ओके, आणि ह्याचं प्रत्येकाचं जे त्याचा एरिया आहे ह्याचा, याला म्हणजे मी A1, A2, A3 अप टू, आता हा जो एन म्हणतो मी, एन आहे, तर याचा एरियाला ए आहे. अशा नंबर ऑफ पार्टिकल्स पासून हा जो मेन मोठा एरिया आहे हा तयार झालेला आहे. ठीक आहे. आता मी काय करतोय, ऍक्सिस घेतोय. हा एक्स ऍक्सिस घेतला, हा एक्स ऍक्सिस झाला आणि हा झाला वाय ऍक्सिस. ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस झाला. आता मला काय करायचं, आता मागच्या याच्यामध्ये आपण काय बघितलं, मुवमेंट ऑफ फोर्स बघितला आपण. मुवमेंट ऑफ फोर्स मीन्स व्हॉट, दिस फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्सला आपण म्हणतोय मुवमेंट, त्या फोर्सचा आपण मुवमेंट म्हणतोय आपण. ओके, आता मला काय करायचं, हा जो एरिया A1 दिसतोय, हा जो एरिया A1 दिसतोय, तर त्याचा मोमेंट ऑफ एरिया घेतोय मी. याचा काय करतोय मी, मोमेंट ऑफ एरिया घेतोय. मोमेंट ऑफ एरिया म्हणजे काय असेल, दिस एरिया इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठून घेतोय, त्याच्याशी रिलेटेड आहे. आता मी ह्याचा इथून घेतोय, हा जो ऍक्सिस दिसतोय हा वाय ऍक्सिस आहे, इथूनचा मी काय करतोय घेतोय. ओके, मोमेंट ऑफ एरिया. सो ह्या वाय ऍक्सिस पासूनचा त्याचा डिस्टन्स मी सपोज त्याला म्हणतो मी, ते डिस्टन्स आहे R1 आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके, किंवा सॉरी, आता हे इन टर्म्स ऑफ एक्स म्हणतो आपण, एक्स म्हणून म्हणत आपण त्याला, कारण आपण ह्याचे कॉर्डिनेट, ह्याचे कॉर्डिनेट देताना आपला एक्स कॉर्डिनेट असतो आणि हा जो वर्टिकल जे डिस्टन्स असतात, ओके, वाय कॉर्डिनेट असतो, राईट. मी ह्याला हेच म्हणतो, x1 म्हणतोय. तसं A2 असेल x2, A3 असेल x3,
अप टू an असेल xn. ओके, कितीचं डिस्टन्स कुठपासून झालं, y पासूनचं डिस्टन्स झालं. ओके, आम्ही एक ऍक्सिस घेतला रँडमली कुठेही, त्याचं डिस्टन्स a1 चं किती आहे x1, a2 चा आहे x2, ओके, आणि an चा आहे x1. ठीक आहे, तर मी काय करतोय, मुवमेंट ऑफ a1 चा घेतोय. दिस मुवमेंट ऑफ एरिया अबाउट ऍक्सिस y is what given by this area a1 into distance x1. बरोबर आहे ना, कळते का मी काय सांगतो ते. ठीक आहे, सो a1 into x1 आपण हा मोमेंट ऑफ एरिया घेतोय. मोमेंट ऑफ फोर्स मीन्स फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि मोमेंट एरिया मीन्स मोमेंट ऑफ एरिया मीन्स एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, ठीक आहे, हे झालं पहिलं a1 चं. जर आपण दुसरं घेतलं इंटू x2 अप टू an into xn, असं नंबर ऑफ आहे. प्रत्येक जर आपण याच्या काढायला गेलो, प्रत्येक स्मॉल एरियाचा a2 into x2 अप टू an into xn, हा काय जेवढे पण पार्टिकल्स आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स, त्या सगळ्यांचा काय झाला, हा मोमेंट ऑफ एरिया अबाउट दिस ऍक्सिस r बाय. ओके, ठीक आहे. तर मी आता काय करतोय, परत ह्याचा प्रत्येकाचा काय करतोय, परत एकदा मुवमेंट घेतोय. हा पहिल्यांदा मुवमेंट घेतला, आता मी काय करतो, सेकंड मुवमेंट घेतोय, म्हणजे अजून एकदा त्याचाच परत मुवमेंट घेतोय. ओके, अजून एकदा त्याचा मुवमेंट घेतल्यानंतर ना काय होतंय, अजून एकदा त्याचा ते एरियाचा मुवमेंट घेतल्यानंतर दिस, ओके, ह्याचा इंटू परत त्याचा डिस्टन्स. ओके, सो ह्याचं काय इंटू परत x1 होईल. आपण काय केलं सुरुवातीला, लक्षात घ्या, आपण सुरुवातीला काय केलं, a1 चा आपण काय केलं, मुवमेंट काढला. ओके, तो मुवमेंट किती आला, a1 into x1 आला. बरोबर आहे ना. ओके, बोला जाधव सर. हॅलो, हा बोला ना. लेक्चर मध्ये रे मी, आता लेक्चर चालू आहे माझं. काय म्हणतो, लॅब मध्ये माझ्या. बरं ठेवतो, बरं देतो नंतर, लेक्चर चालू आहे, ऑनलाईन लेक्चर चालू आहे. ठीक आहे, परत मी रिपीट करतो. मी a1 चा मुवमेंट घेतला, मुवमेंट ऑफ एरिया a1 इज a1 इंटू x1. ओके, पण ह्याच क्वांटिटीचा परत अजून मुवमेंट घेतो मी, म्हणजे काय, दिस क्वांटिटी इंटू x1. बरोबर आहे ना. ओके, हा झाला त्याचा सेकंड मुवमेंट, हा झाला काय झाला ह्याचा. मग प्रत्येकाचं काढलं तर अप टू x1, ह्याचा प्रत्येकाचा मी जर सेकंड मुवमेंट काढला, प्रत्येक स्मॉल एरियाचा जर मी सेकंड मुवमेंट काढला आणि ह्या सगळ्यांची जर ऍडिशन केली, ओके, ह्या सगळ्यांची जर ऍडिशन केली, तर त्याला काय म्हटलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एरिया, फुल एरिया. हा पूर्ण जो एरिया दिसतोय तुम्हाला, कम्प्लीट एरिया, तर ह्या कम्प्लीट एरिया जो आहे, या कम्प्लीट एरियाचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केला, ते आपण करतो. मग हे लिहिताना कशी पद्धत आहे लिहिली, आपण काय लिहितो जनरली, आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट, आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय नावाने डिनोट करतो. अबाउट वाय वाय घेतो, पण सो वाय वाय हा ऍक्सिस आपला वाय वाय ऍक्सिस, बरोबर आहे. इज इक्वल टू अल्जेब्रिक समसाठी आपण हे साइन वापरतो आपण. ओके, इंटू प्रत्येकाचं a1 x1 स्क्वेअर प्लस a2 x2 स्क्वेअर येईल ना, a1 इंटू x1 स्क्वेअर येईल ना, तर हे दोन्ही इंटू असणार. तसंच a3 x3 स्क्वेअर xn स्क्वेअर. ह्याला जो आपण म्हणतोय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एरिया अबाउट दिस ऍक्सिस. हे समजले का बोराके? समजले सर. नक्की. शॉर्ट मध्ये जे आता ऍडमिट झालेत मुलं, जे आता ऍडमिट होत आहेत, ओके, त्यासाठी मी शॉर्ट मध्ये परत रिपीट करतो. मोमेंट ऑफ फोर्स आपण बघितलेले, मोमेंट ऑफ फोर्स मीन्स फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता आपण एरिया बघतोय. सो मोमेंट ऑफ एरिया मीन्स एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, मग हा जो एक कम्प्लीट एक एरिया आहे ए, ओके, एरिया ए आहे, हा नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये स्मॉल पार्टिकल्स घेतलेत मी, त्याला त्याचे छोटे छोटे एरिया a1 a2 अप टू an असे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. आणि त्याचा डिस्टन्स, तर प्रत्येक पार्टिकलचा डिस्टन्स अबाउट दिस इज x1 a1 चा, a2 चा x2
आणि एनचा अप टू एन हा x1 असेल, बरोबर आहे ना. तर आपण मोमेंट ऑफ एरिया घेतला, हा याचा मोमेंट ऑफ एरिया घेतला. सो मोमेंट ऑफ एरिया इज एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे एवढं झालं. ओके, त्याचा परत या क्वांटिटीचा परत आपण मोमेंट घेतला, सेकंड मोमेंट घेतला. ओके, तो सेकंड मोमेंट जर घेतला तो काय येईल, दिस क्वांटिटी इंटू x1, डिस्टन्स या ऍक्सिस पासूनचं. सो इंटू x1 हे किती येईल मग, इज इक्वल टू a1 x1 स्क्वेअर, बरोबर ना. असे नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स आहेत. प्रत्येकात जर मी सेकंड मोमेंट जर घेतला, सेकंड मोमेंट घेतला तर तो अप टू एन पर्यंत a1 xn स्क्वेअर वगैरे येईल, बरोबर ना. जर ह्या सगळ्यांची जर ऍडिशन केली, तर सगळ्या मोमेंट सेकंड मोमेंट जर ऍडिशन केली तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी ऑफ दिस एरिया अबाउट दिस ऍक्सिस. ओके, आता हे जे सांगतोय त्याच एक्झाम मध्ये कुठे एवढं काय तुम्हाला प्रूफ वगैरे काय नाहीये. ओके, याला आपण म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया. इन शॉर्ट त्याला सेकंड मोमेंट ऑफ एरिया पण आपण म्हणतो. मोमेंट ऑफ इनर्शियाला सेकंड मोमेंट ऑफ एरिया असं पण त्याला आपण म्हणतो. ओके, ते दाखवताना तर असं लिहितो आपण, आणि जनरल लिहिताना आपण ते असं लिहितो, आय वाय वाय इज इक्वल टू समेशन ए एक्स स्क्वेअर. आपण लिहिताना काय लिहितो, इन जनरल आपण ते लिहिताना हे लिहितो. आता सपोज जर अबाउट एक्सेस घेतला, अबाउट एक्सेस घेतला तर तो काय, समेशन ए वाय स्क्वेअर. हे समजलंय का, हे समजलंय का बोरावटे. हो सर. ओके, तन्मय हसपे माईक बंद कर. तन्मय हसपे माईक बंद कर. ओके, तर हा जो झाला त्याला आपण म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर आता आपल्या बुकमध्ये काही स्टँडर्ड डायरेक्टली दिलेले आहेत, काही डायरेक्टली दिलेले आहेत की ते स्टँडर्ड सेक्शन आहे. त्या स्टँडर्ड सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट कसा करायचा ते आपल्याला डायरेक्टली दिलेलं आहे. आपल्याला ते तुम्हाला दाखवतो, मी स्क्रीन शेअर करतो त्यासाठी. बोला, काय स्क्रीन दिसते का. हो दिसतंय. ठीक आहे. ओके, इथं बघा काय म्हणलेलं आहे, जसं आपण मेकॅनिक्समध्ये सेंट्रॉइड आपल्याला दिलं होतं, त्या स्टँडर्ड टेबल दिला होता आपल्याला, तसंच इथं आपल्याला स्टँडर्ड सेक्शनचे मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेले आहेत. ओके, आता हा एक रेक्टेंगल आहे. या रेक्टेंगलचं डायमेन्शन बघा काय दिलेलं आहे, हे डायमेन्शन बी आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल डायमेन्शन बी आहे आणि वर्टिकल डायमेन्शन हे डी आहे. आणि आता सेंट्रॉइड आहे. ओके, DSYच्या मुलांसाठी सांगतो, सेंट्रॉइड म्हणजे काय, ज्या पॉईंटमधून तुझं होल मास हे ऍक्ट होतं तर त्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असं त्याला म्हणतो. ओके, 2 डायमेन्शनल बॉडी असेल तर सेंट्रॉइड म्हणतो जनरली, आणि 3 डायमेन्शन असेल तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण त्याला म्हणतो. ओके, ठीक आहे. तर हा आपला एक रेक्टेंगल आहे ज्याचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स बी आहे. ओके, आणि ब्रेडथ आहे ती, आणि वर्टिकल डिस्टन्स आहे ते डी आहे. ठीक आहे, हा त्याचा काय आहे, हे ऍक्सिस आहेत त्याचे. ओके, हे जे आहेत हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय, म्हणजे कुठेही आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊ शकतो. तर आपल्याला याच्यामध्ये हे ऍक्सिस स्टँडर्ड दिलेले आहेत, ते सेंट्रॉइड मधून जे ऍक्सिस पास होतात तर त्या ऍक्सिसला आपण सेंट्रोइडल ऍक्सिस आपण म्हणतो त्यांना. ओके, ज्या सेंट्रॉइड मधून त्याचे ऍक्सिस पास होतात, ओके, त्याला आपण सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणतो. हा झाला सेंट्रोइडल ऍक्सिस एक्स आणि हा झाला सेंट्रोइडल ऍक्सिस वाय. ठीक आहे, तर आपल्याला काय दिलेलं आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ज्यातून सेंट्रोइडल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे तर तो आपल्याला इथे दिलेला आहे. ओके, बघा आता हा रेक्टेंगल आहे, रेक्टेंगलचा एरिया आहे बी इंटू डी. ओके,
आता सेंटर्ड कुठं असतो इथं, म्हणजे बेसपासनं कुठं आहे तो d/2 वरती, म्हणजे बरोबर सेंटरला आहे. म्हणजे एक हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे b/2 आहे आणि वर्टिकल जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती d/2 आहे. ओके, आहे दिलेलं सेंटर डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड. ओके, सो y बार इज इक्वल टू d/2. आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस फिगर, दिस हा रेक्टेंगल अबाउट, हा जो ऍक्सिस आहे त्याला सेंट्रोइडल ऍक्सिस आहे. अबाउट दिस एक्स हा डायरेक्टली आपल्याला गिव्हन आहे, तो काय असतो bd³/12 आणि अबाउट जर वाय जर आपण घेतला तर db³/12 असा असतो. आता कळलं नसेल मुलांना आता. ओके, वेट. बघा आता परत रिपीट करतो मी. ओके, मग काय घेतलं मी, हा एक एरिया घेतला होता. ठीक आहे, आता ह्या एरियाचं काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ह्या ऍक्सिस, म्हणजे त्याला म्हटलं मी वाय म्हटलेलं, बरोबर आहे. आता तू काय काढला होता आपण, समेशन ए एक्स स्क्वेअर काढलं, बरोबर आहे. ओके, समेशन एक्स काय घेतलं होतं, सेंट्रॉइड पासूनचा अंतर. ओके, आलं एक्स. ठीक आहे, ह्याचा झाला एरिया ए. ठीक आहे. ओके, तर हा जो ऍक्सिस आहे तो मी अंदाजे घेतलेला ऍक्सिस आहे. मग हा ऍक्सिस कुठे घेऊ शकतो आपण, हा ऍक्सिस ह्याच्या सेंटर मधून जाणार पण घेऊ शकतो. हा जो ऍक्सिस आहे त्या सेंटर मधून, हा जो ऍक्सिस आहे ते सेंटर मधून जाणार पण घेऊ शकतो. कुठेही घेऊ शकता, हा जो ऍक्सिस आहे तुम्ही कुठेही घेऊ शकता, हे लक्षात घ्या. सेंटर मधून घेतला अबाउट दिस. आता जसं आपण वाय घेतला आपण थोडंसं एवढा आला, तर सेंटर मधून जर घेतला आपण तर त्यावेळेस काहीतरी वेगळं आहे, बरोबर आहे. सेंटर पासून जर घेतला तर त्यावेळेस काहीतरी वेगळं असेल, ती व्हॅल्यू वेगळी असेल, ही व्हॅल्यू नसेल. तसंच अबाउट जर एक्स आपण जर ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला या पॉईंट पासून, तो काहीतरी वेगळा असेल आणि अबाउट दिस एक्स हा वेगळा असेल. ओके, तर आपल्याला दिलेलं काय स्टँडर्ड सेक्शन मध्ये, हा जो सेंट्रॉइड आहे त्याचा, सेंट्रॉइड मधून जे ऍक्सिस पास होतात, हॉरिझॉन्टल ऍक्सिसला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो आणि व्हर्टिकल ऍक्सिसला आपण वाय ऍक्सिस म्हणतो. आपण कुठलंही मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊ शकतो कुठल्याही ऍक्सिस पासून, आपण सेंट्रॉइड पासून आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, ठीक आहे, तर ही गोष्ट कळली आहे का. अरे ही गोष्ट कळली आहे का. हो सर. चौधरी कळली, चौधरी आता रिप्लाय दिला ना. ओके, ठीक आहे. तसंच आता आपल्याला काय केलेलं मग तसं स्टँडर्ड सेक्शनचं, आता मी हा अंदाजे एरिया घेतला होता, तर काही स्टँडर्ड सेक्शनचा आपल्याला एरिया दिलेला आहे, म्हणजे हे पण दिलेलं आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स पण दिलेला आहे आणि अबाउट वाय पण दिलेला आहे. याचा रेफरन्स घेऊन आपण न्यूमेरिकल बघणार आहोत. ओके, ठीक आहे, तर मी स्टँडर्ड सेक्शन परत एकदा दाखवतो आता. ओके, हे स्क्रीन आता दिसत असेल तुम्हाला. पहिला रेक्टेंगल घेतो मी, हा रेक्टेंगल, त्याचा एरिया काय असतो b×d, बरोबर आहे ना. ते ही लेंथ आहे आणि हाईट आहे, ह्याला ब्रेथ आणि ह्याला डेप्थ आपण म्हणतो याला. ओके, त्याचा एरिया काय b×d, b×d. हा काय सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड म्हणजेच काय आहे त्याचं, हा पॉईंटचे कोऑर्डिनेट थोडक्यामध्ये. हे कोऑर्डिनेट काय येतील, एक्स काय असेल त्याचा, एक्स b/2 असेल, तर फक्त वाय बार दिलेला आहे, हा b/2 असेल आणि वाय बार काय असेल d/2. ओके, ठीक आहे. आता हे आपल्याला डायरेक्टली गिव्हन आहे. जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या रेक्टेंगलचं जर गेलं तर तो किती असतो, bd³/12 असतो, बरोबर आहे, bd³/12. आणि जर आपण वाय गेलो तर तो असतो db³/12. आता हे जे आहे तुम्हाला हे पाठच करावं लागणार आहे, ते लक्षात घ्या, त्याशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला या चॅप्टरमध्ये आपल्या न्यूमरिकल आपण जास्त घेणार नाहीत. ऑनलाईनची एक्झाम असेल त्यामध्ये मॅक्सिमम स्ट्रेस हा थिअरीवरती असणार आहे. तर न्यूमरिकल विचारलं तर त्याला मार्कांचं वेटेज जास्त द्यावं लागेल, त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये एकच मार्काला एक असतं क्वेश्चन असणार आहे. ओके, त्यामुळे हे जे आहेत न्यूमरिकल्स विचारले जाणार नाहीत, पण तुम्हाला विचारलं जाईल की रेक्टेंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्सिस काय आहे, अबाउट वाय काय आहे, तर हे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि जर युनिट बघायला गेलं तर युनिट काय असेल, कोण सांगतो युनिट काय असेल, युनिट काय असेल,
DSY, DSY. कोण सांगतोय? रेग्युलर कदम. कदमचं दिसतच नाही स्क्रीन ना. अरे कोणतरी सांगा युनिट काय असू शकेल. MM मध्ये जर घेतलं आपण तर युनिट काय असेल? बोरावके, बोरावके. नाही माहित सर. अरे युनिट तुम्ही ह्या डायमेन्शनवर युनिट काढू नाही शकत का? बीचं युनिट काय असेल? बीचं युनिट काय असतं? हे काय डिस्टन्स आहे, युनिट काय असेल त्याचं बीचं? बोरावके माईक चालू राहू दे. मीटर. मीटर काय MM? आपण MM पकडूयात आपण. ओके. हा एम. आता काय होतं, एक हे झालंय प्रॉब्लेम काय झालाय आपल्या याच्यामध्ये, आपलं झूम जे आहे तर ते 40 मिनिट्स आपण ते घेऊ शकतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, थोडं मीटिंग एंड करेल, परत एकदा मी लिंक शेअर करेल. लिंक शेअर केल्यानंतर ना आपल्याला परत एकदा जॉईन करायचं. ओके. आता सध्या स्क्रीन चालू दिसते ना बरं? ओके हो दिसते. ओके ठीक आहे. तर मी थोड्या वेळानंतर परत लिंक शेअर करेल. आता तर 10 मिनटं बाकी आहेत. ओके 9 मिनिटं 26 सेकंद. ठीक आहे. तर आपण बघूयात आता. तर बीचे युनिट असेल MM आणि डी क्यूब आहे. डीचे युनिट काय असेल तर बरोबर? अरे डीचे युनिट काय असेल बरोबर? नाही माहित सर. काय लक्ष नाही का तुझं? हाय. मग एक नीट लक्ष द्या. ओके. तर काय दिलंय? बी क्यूब बाय 12 बरोबर आहे. ओके ठीक आहे. तर ह्या बीचं युनिट काय असेल? MM आपण घेतो बरोबर. बीचं युनिट कसं काढायचं बघा. कुठलीही क्वांटिटी असेल तर युनिट आपल्याला इझिली काढता येतं. युनिट कसं काढणार? बीचं युनिट आहे MM. बीचं युनिट पण काय आहे? MM. कारण क्यूब आहे. क्यूब आणि क्यूबला काही युनिट नसतं तर युनिटचं काय हे नाही. ठीक आहे. सो हे MM इंटू MM क्यूब म्हणजे काय? MM⁴ बरोबर ना. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय असणार आहे? MM⁴ त्याचं युनिट असणार आहे. कळलं का? कदम. अरे जिथं समजत नसेल तर विचारा रे मला. समजत नसेल तर विचारा. काय शांत बसून उपयोग नाही रे. मग काय शिकू का नको मी? गणेश चौधरी. हा सर कळालंय. कळालंय? बर. बर्थडे. बर्थडे. खटके. येस सर आहे की सर कळालं. कळालंय? कळा नाही का तुम्हाला काय कळतंय का नाही कळतंय? युनिट कळालं प्रत्येकाला? ओके. स्टँडर्ड सेक्शन बघितलं. ठीक आहे. बघूयात आपण. हे रेक्टँगलचं बघितलं आपण. मुवमेंट त्याचा I-axis हा BD क्यूब बाय 12 आहे आणि I जो आहे तो DB क्यूब बाय 12 आहे. आता हे लक्षात ठेवणार कसं? लक्षात ठेवणार कसं? तर रेक्टँगलसाठी काय लक्षात ठेवायचं? कुठलं डायमेन्शन सुरुवातीला घ्यायचं? तर मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्सेस घेता तुम्ही तर आपल्या सुरुवातीला पहिले ह्याला पॅरलल जे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन घ्यायचं. तो डायमेन्शन कुठलं? बी. आणि दुसऱ्या डायमेन्शनचं काय करायचं? क्यूब करायचं. म्हणजे बी डी क्यूब बाय 12. जर I-axis काढत असाल तर बी त्याचं पॅरलल डायमेन्शन आहे बी, परपेंडिक्युलर डायमेन्शनचा क्यूब करायचा आणि डिवाइड बाय 12 लिहायचं. ओके. तसंच I घेताना चे सेम प्रोसिजर. I घेताना त्याला पॅरलल डायमेन्शन कुठलं? डी आहे. ओके. डी इंटू त्याला परपेंडिक्युलर डायमेन्शनचा क्यूब करायचा आहे डिवाइड बाय 12.
अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. पुढचं क्वांटिटी घेतोय मी. पुढचं सेक्शन हॉलो आहे, बरोबर आहे. रेक्टँग्युलरचं आहे पण त्याच्यामध्ये हॉलो आहे. तर आपण हॉलो कसं काढणार? मोठ्यामधून जर छोटं जर मायनस केलं तर आपला जो रिमेनिंग जो हॅचिंग केलेला आहे त्या हॅचिंगचं काढायचं आहे, बरोबर आहे ना. आपण काय करणार? त्या मोठ्यामधून जर आपण छोटं मायनस केलं तर रिमेनिंग सेक्शनचं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट होईल. बघा आपण हॉलोचं काय दिलेलं आहे. मोठं जे बाहेर सर्कल आहे त्याचं डायमेन्शन बघा, बी, कॅपिटल बी आणि कॅपिटल डी, आणि 7 मधल्याचं बी आणि स्मॉल डी, बरोबर आहे.